बघितलं किती खुसखुशीत झाल्या आहेत ह्या खाऱ्या पुऱ्या। अशाच ह्या खाऱ्या पुऱ्या तुम्ही मुलांच्या मधल्या छोट्याशा भुकेसाठी बनवून ठेवू शकतात किंवा संध्याकाळच्या चहाच्या चहासोबत आपल्याला अगदी थोडंसं काहीतरी खायचं असतं, त्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे। अगदी थोड्या साहित्यात ह्या पुऱ्या तयार होतात, वेळही कमी लागतो। तुम्ही एकदा या पुऱ्या बनवला की महिनाभर छान अशा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून याचा आनंद घेऊ शकतात। अगदी बनवण्यास सोप्या अशा ह्या पुऱ्या झटपट तयार होतात। खाऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतला आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकतात। वजनी म्हणाल तर हा 200 ग्रॅम इतका मैदा आहे। त्यात आता 1 चमचा पांढरे तीळ घातले आहे। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घालायचा आहे, त्यामुळे ओव्याचा स्वाद छान असा पिठाला लागतो। आता त्यानंतर मी अर्धा चमचा कसुरी मेथी घातली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व घातलेले सर्व जिन्नस आपल्याला मैद्यात छान असे एकत्र करून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथे कसुरी मेथीऐवजी चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरू शकतात। असे वेगवेगळे फ्लेवर तुम्ही या पुऱ्यांना देऊ शकतात। आता सर्व मिश्रण एकत्र झाले की इथे मी 2 मोठे चमचे भरून कडकडीत तेलाचं मोहन यावर घालून घेतलं आहे। अशा पद्धतीने तेलाचं मोहन घातलं की पुऱ्या अतिशय खुसखुशीत तयार होतात, तोंडात टाकताच विरघळतात। आता मोहन हे अगदी कडकडीत गरम आहे, त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व हे घातलेलं मोहन पिठाला किंवा मैद्याला लावून घ्यायचं आहे। इथे आता आपलं पीठ मळण्यासाठी तयार आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला अगदी घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे। आता खारी पुरी बनवण्यासाठी पीठ हे अगदी घट्ट मळावं, म्हणजे पुरी ही अगदी खुसखुशीत तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात, थोडं थोडं पाणी घालत इथे मी छान असं घट्टसर हे पीठ मळून घेतलं आहे। आता तयार झालेला पिठाचा गोळा आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपल्याला साठा लागणार आहे तो तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा देखील वापरू शकतात, परंतु तांदळाचं पीठ हे सर्वांच्याच घरात असतं, त्यामुळे इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। त्यानंतर यात मी 4 चमचे पोहे खायचे चमचे इथे मी वापरले आहे, ते भरून तेल घातलं आहे व अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चांगल्या पद्धतीने ही पेस्ट फेटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे आपला मध्ये लावण्यासाठी साठा देखील तयार झाला आहे। आता पीठ देखील 10 ते 15 मिनिट छान असं मुरून तयार झालं आहे। आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा छान असं पोळपाटावर छान असं मळून घ्यायचं आहे। खाली मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे व अगदी थोड्याशा तेलावर हे पीठ आपण मस्त असं मळून घेणार आहोत। हाताचा जोर लावत लावत शक्य होईल तितपत आपल्याला छान असं मऊसूत हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पुरी ही अतिशय खुसखुशीत होण्यास मदत होईल। आता तयार पिठातून मी इथे 4 गोळे अशा पद्धतीने करून घेतले आहे। आता ही पुरी तयार करताना तुम्ही कमीत कमी 4 गोळे घ्या किंवा जास्तीत जास्त तुम्हाला आवडेल तितपत तुम्ही लेअर करू शकतात। इथे मी 4 पोळ्या छान अशा लाटून घेतल्या आहे। आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार गोळे हे कमी जास्त छोटे मोठे करू शकतात। अशा पद्धतीने इथे आपण 4 पोळ्या लाटून घेतल्या आहे। आता या पोळ्या खूप पातळही नाही व खूप जाडही नाही अशा पद्धतीने मी लाटून घेतले आहे। आता सर्वात खाली एक पोळी ठेवायची आहे व त्यावर अशा पद्धतीने 1 चमचाभर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने साठा हा प्रत्येक पोळीवर लावला की पुरीचे पदर सुटण्यास मदत होते व पुरी ही अतिशय पदर सुटलेली व खुसखुशीत तयार होण्यास मदत होते। अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, दुसऱ्या पोळीवर देखील मी हा साठा लावून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील अशाच पद्धतीने साठा तयार करून घ्या व साठा लावूनच ही पुरी तयार करा, म्हणजे छान असे पदर सुटले जातील। आता तिसऱ्या पोळीवर देखील आपण साठा लावून घेतला आहे व त्यावर शेवटची 4थी पोळी आपण ठेवली आहे। आता तुम्ही बघू शकता इथे छान असे जाडसर पोळ्यांचा थर झाला आहे। आता ह्या पोळ्या आपल्याला अलगद हाताने छान अशा लाटून घ्यायच्या आहे। आता तुमचा पोळपाट छोटा असेल तर तुम्ही अगदी छोटे गोळे घ्या। आता माझी ही पोळी बघू शकतात, आता लाटत लाटत ही भरपूर अशी मोठी पोळी झाली आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे गोळे घ्या, म्हणजे लाटण्यात सोयीस्कर होईल। तुम्ही इथे बघू शकता थोडीशी जाडसरच ही पोळी मी ठेवली आहे व अशा पद्धतीने एखाद्या झाकणाच्या किंवा तुमच्याकडे कटलेट कटर असेल तर त्याच्या साहाय्याने छान अशा या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे, म्हणजे एकसारख्या या पुऱ्या
पुऱ्या तयार होतात. आता इथे बघू शकता छान अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. अगदी तुम्ही बघू शकता पुरी काढतानाच लेअर सेपरेट दिसत असतील, पण हे लेअर पुरी तळताना कुठेही सेपरेट होत नाही. छान असे लेअर त्याचे तयार होतात. आता तयार झालेल्या पुऱ्या आपण एका ताटात काढून घेतल्या आहे. आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात. इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे. तेल आपल्याला फार धूर येईपर्यंत गरम न करता कडकडीत फक्त गरम करून घ्यायचं आहे व गॅस हा मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे. आता इथे साधारण 6 ते 7 पुऱ्या एका वेळेस मी तळून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या ह्या पुऱ्या तळत आहेत. आता थोडं थोडं तेल पुऱ्यांवर घालत अगदी मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. हाय फ्लेमवर पुऱ्या तळल्या की वरतून त्या लाल होतील व आतून कच्च्या राहतील व मग त्या लूज पडण्याची देखील शक्यता असते. अशा पद्धतीने तुम्ही या पुऱ्यांचा रंग बघू शकतात. अगदी गोल्डनसर रंगावर मी या पुऱ्या तळून घेतल्या आहे व इथे तुम्ही लेअर बघू शकतात. पुऱ्यांची लेअर देखील अगदी छान सुटली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या या ठिकाणी तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या खुसखुशीत व छान असे पदर सुटलेल्या या खाऱ्या पुऱ्या तयार झाल्या आहे. दिसायला जेवढ्या या पुऱ्या छान व खुसखुशीत दिसत आहेत तेवढ्या खाण्यासाठी देखील अगदी भन्नाट लागतात. तुम्ही देखील या पुऱ्या नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भेटूया अशा छानशा एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.